आता बातम्या पाहूया सविस्तररित्या। परशुराम उपरकर हे शिव उभाठाच्या वाटेवर आहेत का, हा सवाल उपस्थित होतोय। रविवारी मातोश्रीवरती उद्धव ठाकरेंची ते भेट घेणार आहेत। उपरकर मशाल हाती घेण्याची चर्चा वर्तवली जाते। परशुराम उपरकर हे नारायण राणेंचे समर्थक आहेत। परशुराम उपरकर हे शिव उभाठामध्ये प्रवेश करणार का, हा सवाल उपस्थित होतोय। मशाल हाती घेणार असल्याच्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत। आज मातोश्रीवर ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत। परशुराम उपरकर हे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे, त्यामुळे ते आता शिवबाठा या पक्षामध्ये प्रवेश करतील का, हा सवाल उपस्थित होतोय। तशा चर्चा रंगू लागलेल्या आहेत। मशाल हाती घेणार असल्याची चर्चा आहे। परशुराम उपरकर हे नारायण राणे यांचे समर्थक आहेत आणि आता ते शिवबाठामध्ये प्रवेश करतील अशा चर्चा रंगू लागल्यात। आज ते मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतील। परशुराम उपरकर हे शिवबाठामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत। आज मातोश्रीवरती ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत। नारायण राणे यांचे समर्थक असलेले परशुराम उपरकर शिवबाठामध्ये जाणार का, हा सवाल उपस्थित होतोय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। शुभम, परशुराम उपरकर खरं तर नारायण राणे यांचे समर्थक त्यांना म्हटलं जातं, मात्र आता ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं समजतं आहेत। मशाल हाती घेणार असल्याच्या देखील चर्चा रंगू लागल्यात। शुभम, जान्हवी, परशुराम उपरकर जे आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांसह मुंबई या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि कोणत्याही क्षणी ते उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर पोहोचणार आहेत। आणि अशी माहिती मिळत आहे की ते जे आहेत उभाटा शिवसेना पक्षामध्ये जे आहेत प्रवेश करणार आहेत आणि सोबतच कणकवली विधानसभा मधनं ते इच्छुक आहेत निवडणुकीसाठी। त्यामुळे नेमकं त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो आजच होणार का, असा एक प्रश्न आहे। आणि सोबतच उद्धव ठाकरे त्यांना एबी फॉर्म देणार का, त्यांना उमेदवारी देणार का, हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। उभाटामध्ये एकूण 43 जणांना उद्धव ठाकरे यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे उमेदवारीसाठी। पण नेमकं परशुराम उपरकर हे आज त्यांच्याशी भेट घेतल्यानंतर शिवबंधन हाती बांधणार का, हे पाहावं लागणार आहे। जान्हवी जी जी मात्र शुभम, आपण पाहतोय की राजन तेली नुकतेच त्यांनी पक्ष बदल केलेला आहे आणि आता उपरकर हे सुद्धा आता त्याच वाटेवरती चालले। त्यामुळे एकीकडे केसरकर नारायण राणे आणि दुसरीकडे उपरकर आणि राजन तेली अशी फळी आपल्याला दिसते आहे। विधानसभा निवडणुकीवर या सगळ्याचा परिणाम कसा होऊ शकतो। अर्थातच जे पक्षांमध्ये जे दोन गट पडले आहेत त्यामुळेच असे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी मानली जात आहे। कारण की ज्या वेळेस एखादा नेता पुढे जातो तो त्याच्यासोबत असंख्य कार्यकर्ते घेऊन जात असतो आणि त्यामधीलच जे आहेत उपरकर यांचं देखील नाव जोडण्यात येतं। पण उपरकर यांनी आता जे आहे त्यांना देखील निवडणूक लढवायची आहे, म्हणून ते उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचत आहेत। कोकणामध्ये कुठेतरी उद्धव ठाकरे हे त्यांचे हातपाय पसरू लागले आहेत, ही देखील एक त्याच्यावरनं बाब लक्षात येते। कारण की आताच जसं आपण सांगितलं की अन्य उमेदवारांचा देखील इच्छुक उमेदवारांचा पक्षप्रवेश जो आहे राजन तेली यांचा, त्यांचा देखील पक्षप्रवेश झालेला आहे आणि आज उपरकर देखील या ठिकाणी पोहोचत आहेत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी। जी 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 धन्यवाद शुभम, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। परशुराम उपरकर हे देखील आता मशाल हाती घेणार असल्याच्या चर्चा रंगू लागलेल्या आहेत। मातोश्रीवरती तर ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत। आपल्या कार्यकर्त्यांसमवेत ते मुंबईमध्ये दाखल झाले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कोलगेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहे। सुरेश, आता परशुराम उपरकर हे मशाल हाती घेणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत, ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। आता राजन तेली यांनी नुकताच पक्ष बदल केलेला आहे आणि आता परशुराम उपरकर हे देखील शिवबाटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत। राजकीय समीकरणं यामुळे कशी काय बदलू शकतात। निश्चितच सिंधुदुर्ग म्हणजे तळ कोकणात मोठ्या प्रमाणात बघितलं तर पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा। मात्र कालच्या ज्या खासदारकीच्या निवडणुकीनंतर ही जी आहेत समीकरणं ही बदलत गेली। पहिल्यांदाच कमळ हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात
फुललं आणि नारायण राणे हे सध्या ते लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतायत. मात्र विधानसभा निवडणुकीत जर एकंदर पूर्ण या जिल्ह्याचा विचार केला असता नारायण राणे यांना मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळालेलं होतं. मात्र या 2 ते 3 दिवसात सिंधुदुर्गचे जे राजकारण आहे ते कुठेतरी बदलू लागलंय. अनेक कार्यकर्ते आणि अनेक नेते हे तिकिटासाठी सध्या शिवबाटामध्ये प्रवेश करतायत. अलीकडेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा बालेकिल्ला मानले जाणाऱ्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राजन तेली यांनी शिवबंधन बांधलं आणि त्यानंतर आता थेट हिंदूंचे गब्बर मानले जाणारे नितेश राणे यांच्या कणकवली विधानसभा मतदारसंघात सध्या उपरकर परशुराम उपरकर हे इच्छुक आहेत आणि ते निश्चितच शिवबंधन बांधण्याच्या तयारीत आहेत अशा सध्या चर्चा रंगू लागल्या आहेत. एकंदर जर पाहिलं तर सध्या कोकणात मात्र शिवबाटाचं कुठेतरी वर्चस्व होताना दिसतंय. कारण मोठ्या प्रमाणात शिवबाटामध्ये मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि नेते हे येऊ लागलेले दिसत आहेत. जी. मात्र सुरेश, आपण पाहतोय शिवबाटाचं पारडं कुठेतरी जड होत असताना कोकणामध्ये आपल्याला दिसतंय आणि अशा या परिस्थितीमध्ये महायुतीला याचा फटका विधानसभा निवडणुकीमध्ये बसू शकतो का? निश्चितच एकंदर पाहिलं तर सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता महायुतीकडे 2 आमदार आहेत तर शिवबाटाकडे 1 आमदार आहेत. यामध्ये बघितलं शिवबाटाकडे वैभव नाईक आहेत तर भाजपकडून नितेश राणे आहेत विद्यमान आमदार तर शिवसेनेकडे दीपक केसरकर हे आहेत. मात्र एकंदर पाहिलं तर सध्या जे इन्कमिंग वाढतंय त्यामुळे कुठेतरी शिवसेनेला वर्चस्व हे जिल्ह्यात वाढताना दिसतंय. मात्र याचा जो परिणाम आहे तो किती मतातून निर्माण होईल हे पाहणं औत्सुक्याचं आहे. मात्र सध्या नेते मोठ्या प्रमाणात हे उभाटामध्ये प्रवेश करतायत. मात्र कार्यकर्त्यांची जी फळी आहे ती अद्यापपर्यंत मोठ्या प्रमाणात शिवबाटामध्ये येताना दिसत नाही. कारण काल जे राजन तेली यांनी ज्यावेळी प्रवेश केला त्यावेळी केवळ त्यांनीच वैयक्तिक प्रवेश केला आणि त्यांच्याबरोबर नेमके 5-6 कार्यकर्ते होते. मात्र मोठ्या प्रमाणात जी फळी आहे ती कुठे येताना शिवबाटेमध्ये दिसत नाही. मात्र सध्या एकंदर पाहिलं तर मात्र नारायण राणे व केसरकर यांना कुठेतरी उबाटा ही शह देताना दिसते. जी. धन्यवाद सुरेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.